रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत खूप सुंदर असा बेबी फ्रॉक। अगदी 6 महिने ते 12 महिने वयाच्या मुलीसाठी मी हा फ्रॉक तुम्हाला दाखवते। आणि फ्रॉक बनवण्यासाठी मी घेतलेला आहे ब्लाउज पीस, जे 70 सेंटीमीटर ब्लाउज पीस येतात ना आपले, तेच ब्लाउज पीस मी इथं घेतलेला आहे। आणि फ्रॉक बनवते मी माझ्या नातेवाईकातच, म्हणजेच माझ्या मामाच्या मुलीसाठी फ्रॉक बनवते। ठीक आहे, तर तिला तिच्या मुलीचं बोरनान करायचं आहे आणि नेमकं तिला मार्केटमध्ये फ्रॉक अवेलेबल मिळाला आणि ब्लॅक कलरमध्ये। तर मग तिचा मला कॉल आला की तू काही पण कर, पण अर्जंटमध्ये मला फ्रॉक शिवून दे। तर मी मोजून फक्त अर्ध्या तासात तिच्या मुलीसाठी हा फ्रॉक बनवलेला आहे। आणि माझ्याकडे हे ब्लाउज पीस अवेलेबल होतं, म्हणून मी त्या ब्लाउज पीसमध्येच तिला फ्रॉक बनवून देते। आणि आता इथं तुम्ही बघू शकता मी माप कसे घेते, हाताच्या मदतीने, म्हणजे एक बिल्लास माप असं मी घेतलेलं आहे। कारण ती माझ्या शॉपवरती मागे आली तेव्हा मी तिच्या मुलीला घेतलेलं होतं हातात, आणि त्यानुसार तिचे माप मी हातातल्या हातातच व्यवस्थित नजरेत म्हणा किंवा हाताने म्हणा असे माप मी घेतलेले आहेत। आणि त्याप्रमाणे मग मी इथं फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये दाखवते। तर हा जो काही फ्रॉक आहे तुम्ही सेम मेजरमेंट घेऊन अगदी 6 महिने ते 12 महिने वयाच्या मुलीसाठी सहज पद्धतीने तुम्ही देखील बनवू शकता आणि एकदम परफेक्ट तुम्हाला देखील जमणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला फ्रॉक कळणार आहे। आणि व्हिडिओ आवडला, थोडा जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर मी तर आता वरचे जे पार्ट आहे ना बघा, सर्वप्रथम आपण घेर कटिंग केलेलं आहे, त्याचे माप मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता आपण वरचं बॉडी पार्ट कट करतोय। तर याचे देखील मी माप अशा पद्धतीने हाताने घेतलेला आहे। तर मी 8 इंच घेतलेला आहे मार्जिन व्यवस्थित घेत। आणि इथं आता गळा रुंदी आपण 2.5 इंच घेतोय, गळा उंचीला पण मी 2.5 इंच घेतलेला आहे। तर बऱ्याच मैत्रिणींच्या मनात प्रश्न पडतात, नेमकं लहान बाळाचे कपडे शिवायचे आहेत तर मग कसं मेजरमेंट घ्यायचं किंवा कशा पद्धतीने शिवायचे। तर मी म्हणते, तुम्हाला जर का तुम्ही स्टिचिंग काम करत असणार तर तुम्हाला शिलाई कामामध्ये भरपूर असा अनुभव आलेला असतो। खूप वर्षापासून जेव्हा तुम्ही काम करता तर तुम्हाला प्रत्येक माप तुमच्या नजरेत बसत असतं। आता इथं जरी मी 4.5चे शोल्डर घेतलं तरी देखील मी शोल्डरकडे थोडा अजून अर्धा इंच कमी केलेला आहे, म्हणजे टोटल शोल्डर आपल्या इथं 4 इंच आलेला आहे। कारण मी बघा कटिंग करत असताना देखील माझे प्लॅन चेंज होत असतात की मला फ्रॉक नेमका कसा बनवायचा आहे आणि फायनली तो तयार कसा होणार आहे हे तुम्हाला एंडिंगला बघायला मिळणारच आहे। आणि तयार झाल्यानंतर त्या छोट्याशा मुलीला हा फ्रॉक कसा दिसतोय, किती सुंदर दिसतोय हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला दिलेला आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला फ्रॉक देखील बघायला मिळेल आणि घातल्यानंतर बाळाला किती सुंदर दिसतोय फ्रॉक ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर आपण अस्तर साईड डबलमध्ये पार्ट इथं कट केलेले आहेत, वरचे पार्ट। खालचा घेर सिंगल असणार आहे आणि वरती मात्र आपण डबलमध्ये कापड होता शिल्लक तर घेतलेला आहे। तर आपल्याला इथं सर्वप्रथम आर्महोल वरून टीप टाकून घ्यायची आहे। मी टिपा कशा पद्धतीने टाकते हे लक्षात घ्या। मुंड्याच्या आकारावर मी टीप टाकते, त्यानंतर शोल्डरचे जे पार्ट आहे ना आपलं वरचं ते ओपन आपल्याला राहू द्यायचं आहे। आणि मग नंतर गळ्यावर टीप टाकायची आहे, म्हणजे मुंड्यावर गळ्यावर असे आपल्याला दोन्ही ठिकाणी टीप टाकून घ्यायची आहे। तुमच्याकडे डबल कापड नसेल, सिंगल कापडच तुमचं चांगला असेल एकदम, तर तुम्ही त्याला पट्टी लावून फिनिशिंग करू शकता किंवा पायपिंग देखील तुम्ही करू शकता कलर कॉन्ट्रास्टमध्ये। माझ्याकडे इथं डबल कापड अवेलेबल आहे, म्हणून मी अस्तर म्हणून त्याच कापडचा वापर करत इथं आता अल्टरच्या फिनिशिंगने मी हे टीप टाकून घेतलेली आहे। आता इथं मी बन बनवणार आहे। तर बन बनवण्यासाठी मी कमीत कमी 1.5 ते 2 इंच रुंदीला असे पट्ट्या काढलेल्या आहेत आणि त्यांना मी असं फोल्ड करत इथं पट्टी तयार करून घेतलेली आहे। लहान बाळ म्हटल्यावर त्याला अंगात घालायला खूप सोपं असं जायला हवं, ह्यासाठी मी इथं बन लावून घेणार आहे। आता हे जे शोल्डर ओपन ठेवलेलं आहे ना, इथं बघा मी तयार झालेला जो बन आहे
तो असं व्यवस्थित लावते आणि मग नंतर त्यावरती आपण टिप टाकणार आहेत. म्हणजे पलटवल्यानंतर तुम्हाला हे शिदे झाल्यावर पार्ट बरोबर कळणार आहे. दोन्ही बाजूला मी सेम पद्धतीने जो आहे तो बन असा अटॅच करून घेते. तर हे आपला एक तर फ्रंट किंवा बॅक आपण कुठल्याही पार्टपैकी याला एक बाजूला घेणार आहेत. तर सेम पद्धतीने आपण दुसरं जे पार्ट आहे ते देखील तयार करणार. आता इथं बघा राऊंड शेपवरती मी कट लावून घेते. मुंड्याचा जो आकार आहे तिथं कट लावून घेतले, गड्याच्या आकारावरती कट लावून घेतले आणि त्यानंतर आता आपण हे पार्ट असं पलटवून घेणार आहेत. म्हणजे बघा आपल्याला आता गड्याला पट्टी लावण्याची तसंच मुंड्याला देखील पट्टी लावण्याची गरज नाही आहे. तर इथं छानपैकी आपण पलटवून घेतलेलं आहे. पेनाच्या मदतीने टोक काढायचे आहेत आणि फ्रॉकला असं व्यवस्थित लुक यायला हवा ह्यासाठी बघा असे मी दोन्ही बाजूला बरोबर टोक काढलेले आहेत. आता ह्या पार्टवर आपण काय करणार, संपूर्ण जिथं टीप टाकलेली होती ना ते पलटवून झाल्यानंतर आपण तिथं दाबटीप देणार आहेत. खूप सुंदर असा अगदी 70 सेंटीमीटर ब्लाउज पीस पासून आपण अगदी लहान छोट्याशा बाळासाठी फ्रॉक बनवून घेतोय. तर हा जो फ्रॉक आहे तुम्ही सेम मेजरमेंट घेऊन 1 वर्षाच्या मुलीसाठी देखील बनवू शकता. म्हणजे बाळ 1 वर्षाचे होईपर्यंत 1 ते 1.5 वर्षाचे होईपर्यंत हा फ्रॉक त्याला सहज पद्धतीने तुम्ही वापरमध्ये आणू शकता. तर आपण याला मार्जिनला देखील थोडं जास्तीचे घेतलेलं आहे. आपल्याला वाटलं तसं तर तुम्ही पुढे उसवू देखील शकता, कारण कसं लहान बाळ हे वाढतं असतं म्हणून. आणि मी बरेच असे माझे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहे ज्यामध्ये मी 6 महिने ते 12 महिने वयाच्या मुलीसाठी स्कर्ट, फ्रॉक, खूप सुंदर सुंदर असे ड्रेस मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तुम्ही नसतील ते व्हिडिओ बघितले तर नक्कीच बघा, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे. इथं आता आपण मार्जिनसाठी पॉईंट लावून घेणार आहेत. दोन्ही बाजूला मार्जिनसाठी पॉईंट लावायचे आहेत. आणि मार्जिनचे पॉईंट का म्हणून लावून घेतले तर इथं आपण आता हा जो काही घेर असणार आहे खालचा तो अटॅच करणार. तर तो नेमका आपल्याला किती घ्यायचा आहे किंवा प्लेट्स कशा घ्यायच्या आहेत ह्यासाठी मी इथं मार्किंग आधी करून घेतलेली आहे. तर थोडासा आपण 1 ते 1.5 इंच कापड सोडत बरोबर प्लेट्स टाकून घेतोय. ब्लाउज पीसला दोन्ही बाजूला काठ असल्यामुळे आपला जो फ्रॉक आहे त्याचा घेर एकदम सुंदर असा तयार होणार आहे. एक बाजूच्या काठाने पुढचा आणि एक बाजूच्या काठाने मागचा असे दोन्ही घेर आपले बॅक आणि फ्रंटसाठी आपण इथं तयार करून घेतोय. अगदी छोट्या छोट्या नॉर्मल अशा प्लेट्स घेतलेल्या आहेत मी, कारण फ्रॉक जो आहे तो खूप छोटासा स्मॉल आहे. तर बघा एकदम परफेक्ट असं आपल्याला इथं येते. जर का थोडं कमी जास्त वाटत असेल तर एखाद प्लेट काढून घ्यायची आणि मग नंतर आपण तो घेर अटॅच करत इथं दाबटीप अशी देतोय. आता सेम पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला देखील लावून घेणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला लावत असताना मी तुम्हाला इथे एक वेगळी ट्रिक दाखवते. ज्या आपण पहिल्या घेरमध्ये आधी प्लेट घेतल्या तर दुसऱ्या घेरमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट तिथल्या तिथं प्लेट घेऊन दाखवते की तुम्हाला कापड बरोबर ॲडजस्ट करता येईल. किती कापड तुमच्या शिल्लक राहतोय किंवा तुम्हाला किती अंतरावर प्लेट घ्यायच्या आहेत याची तुम्हाला इथं अशा पद्धतीने व्यवस्थित बघून प्लेट्स घेता येतील. ह्या 2 ट्रिक मी तुम्हाला इथं दिलेल्या आहेत. एक तर तुम्ही घेरला आधी टिप टाक म्हणजे प्लेट घेऊन घ्या आणि नंतर जोडा, किंवा असं जरी जोडून घेतलं तरी चालतंय. तर मी दोन्ही घेर 2 वेगळ्या पद्धतीने जोडून घेतले. त्यानंतर त्यांच्यावर आपल्याला दाबटीप टाकायची आहे. दाबटीप टाकल्यानंतर आता इथं बघा कमरेचं पार्ट आहे म्हणून इथं मी गोल्डन लेस लावून घेते. कारण कॉटनचा फ्रॉक जरी म्हटला तरी आपण याला थोडं एकदम छान असं गेटअप देणार आहेत. तर एकदम मस्त असा फ्रॉक आपण इथं बनवून घेतोय. तर मी ही जी लेस आहे ना ती फक्त आणि फक्त पुढच्या बाजूने लावून घेणार आहे की जेणेकरून बॅक आणि फ्रंट ओळखीचं लागेल आणि एकदम छान असा लुक आपल्या फ्रॉकला इथं आपल्याला देता येणार आहे. तर सिंपलच आपल्याला हा फ्रॉक बनवायचा आहे, पण एकदम आकर्षक दिसायला हवा. यासाठी मी आता काय करणार आहे, याला जी एकदम बारीक लेस आहे ना सिंगल स्टिचिंगने स्टिच होणारी ती आर्म होलवरती तसंच गळ्यावरती लावून घेणार आहे. आणि त्यानंतर मग मी इथं याला पॅच देखील लावणार आहे.
जे माझ्याकडे गोल्डन रंगाचे पॅच अवेलेबल आहेत, तर ते पॅच देखील आपण ह्या फ्रॉकवरती लावून घेणार आहेत। आता इथे मी तुम्हाला फक्त फ्रंट पार्ट दाखवते की मी फ्रंट पार्टला कशा पद्धतीने लेस वगैरे लावून घेतलेली आहे। बॅक पार्टला आपल्याला लावण्याची गरज नाही आहे, फक्त आपण फ्रंटला डेकोरेट करतोय। एक बाजूने सुरुवात केल्यानंतर लगेच आपली पूर्ण लेस अशी लावून झालेली आहे। आता बघा, हे जे पॅच मी घेतलेला आहे, तर 2-3 वेगवेगळ्या प्रकारचे पॅचेस आहेत माझ्याकडे। तर मी चेक करते की कुठलं चांगलं वाटणार आहे आणि कुठं चांगलं वाटणार आहे। अगदी छोटंसं बाळ म्हटलं वन साइड दिसणारच नाही, म्हणून मग मी हे पॅच जे आहे ते सेंटरला लावून घेते। आणि लक्ष असू द्या की मी हे गोल्डन लेस तसं गोल्डन पॅचचे जेव्हा आता वापर करून घेते, तर मी धागा चेंज केलेला आहे। वरचा जो धागा आहे ना, तो मी गोल्डन लावलेला आहे, म्हणून माझ्या कामाला एकदम छान अशी फिनिशिंग मला इथं देता येते। जर तुम्ही कंटाळा करत असणार, गोल्डनवरती तुम्ही ब्लॅक धाग्यानेच लावून घेत असणार, तर मग मात्र तुमची फिनिशिंग खराब होऊ शकते। आता आपलं हे फ्रंट ओके झालं, त्यानंतर आपण यावरती बॅक पार्ट असं ठेवून घेणार आहेत आणि व्यवस्थित असं बरोबर जेवढं मार्जिनमध्ये जाणारा कापड आहे तेवढ्यावरूनच आता आपण इथं टिप टाकून घेणार आहे। फिटिंग आपली फक्त घेरपर्यंत असणार आहे आणि घेर असं आपण खाली व्यवस्थित असा स्टिचिंग करून घेणार आहेत। तर डबल टिप आपण दोन्ही बाजूला टाकून घेणार आहेत आणि इथं आपण कमरेचं माप व्यवस्थित चेक करणार। थोडं आपल्याला इथं लूज राहूच द्यायचं आहे। तर मी बरोबर आजूबाजूला 2 इंच जशी मी मार्जिन घेतलेली होती त्याप्रमाणेच मी इथं फिटिंग करायला घेतलेलं आहे। अगदी छोटंसं माप आहे आणि जसं की मी हाताच्या मदतीने मोजून घेतलेलं आहे, म्हणून मग मी आता साईडला 2-2 इंचाची मार्जिन सोडलेली आहे। एक्स्ट्रा पार्ट मी इथं थोडंसं सरळ कटिंग केलेलं आहे। तर हा फ्रॉक मला म्हणजे माझा अर्जंट ब्लाऊज देखील बाजूला ठेवत तिला बघा, फ्रॉक जो आहे तो मी माझ्या मामाच्या मुलीच्या मुलीसाठी बनवलेला आहे, ठीक आहे ना। तर तिने मला एकदम अर्जंट कॉल करून सांगितलं की तिला रेडीमेड फ्रॉक मिळालेला नाही आहे असा ब्लॅक तिच्या मुलीच्या मापाचा, मग अर्जंट शिवून हवा आहे, म्हणून मग मी लगेचच तिला अर्ध्या तासात हा फ्रॉक रेडी करून दिलेला आहे आणि खूप सुंदर असा तयार झाला। मला देखील खूप आवडलेला आहे। तर फायनली फ्रॉक घातल्यावरती जी छोटीशी मुलगी आहे ती कशी दिसते हे देखील फोटो मी तुम्हाला एंडिंगला देणारच आहे। तर मग मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आवडला असेल व्हिडिओ, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या